बृहन्मुंबई महानगरपालिका आर उत्तर आणि महाराष्ट्र राज्य सरकार, आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण गेली 3 वर्ष आपण बघताय, तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मग शिलाई मशीन असू दे, घरघंटी असू दे किंवा बचत गटांना अनुदान असू दे, अतिशय वेगाने महिला सक्षमीकरण या ठिकाणी चाललेलं आहे. आणि 1-2 दिवसापूर्वीच या देशाचे मंत्री पियुष गोयल साहेब यांच्या माध्यमातून आमदार प्रकाशदादा सुर्वे मागाठाणेचे लोकप्रिय असे आमदार यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी जवळजवळ 2,500 महिला आल्या होत्या. 2,500 ते 3,000 त्या ठिकाणी या वस्तूंचं वाटप केलं. आणि दहिसरमध्ये सुद्धा माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांच्यासुद्धा माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना या यंत्राचं वाटप सुरू आहे. त्यासाठी आपल्या महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच आमच्या मार्गदर्शिका आणि शिवसेनेच्या विभाग प्रमुख मीनाताई पानमन या नेहमी पुढाकार घेतात. स्वतःसुद्धा आज या ठिकाणी आर उत्तर या ठिकाणी महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी माझ्यावर आलेले आहेत. आमचे उपविभाग प्रमुख मंगेश पांगारेजीसुद्धा आहेत. माझ्या शाखा क्रमांक 3च्या शाखा प्रमुख सुषमाताई गायकवाड आहेत. मनीषाताई चौधरी यांच्या नेहमीच खांद्याला खांदा लावून काम करतात अशा त्यांच्या मुलगी अंकिता चौधरी ह्यासुद्धा उपस्थित आहेत. आणि आपण बघाल या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे शाखा प्रमुखसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि ज्या महिलांना ही उपकरणं मिळालेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी योग्य पद्धतीने त्याचा वापर करावा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आपण या ठिकाणी जास्तीत जास्त कसा विकास करता येईल हे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मी शासनाच्या वतीने खरोखर या महिलांना शुभेच्छा देतो. त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी यंत्र दिलेली आहेत, म्हणून शासनाचा सुद्धा मी आभारी करतो. आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे हे नेहमीच महिलांसाठी काही ना काहीतरी त्या मागाठाणे विधानसभेमध्ये नेहमी करत असतात, म्हणून त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. आणि मीनाताईंचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. नेहमीच बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना काही ना काही देण्याचं काम करतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.